वसंत कानेटकर लिखित. रायगडाला जेव्हा जाग येते. पडदा वर जातात क्षणभराच्या बोचक शांततेतूनही वातावरणातील ताण सहज लक्षात यावा. क्षणार्धातच दूरवर नगारखान्यात झडणारा चौघडा ऐकू येतो. एक दासी हलक्या पावलाने प्रवेशते, मुजरा करते आणि महालातील दीप विझवून पुन्हा मुजरा करून निघून जाते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने आसमंत उजळू लागते. तोच सोयराबाई म्हणतात. ऐका हंबीरराव, नगारखान्यात चौघडा चढला. मनोऱ्यावर देखील ऊन आली. पण शंभूराजांचा की रामराजांचा अद्याप पत्ता नाही. हंबीरराव म्हणाले, ताई ताई ताई, काळ फिरला म्हणजे माणसं देखील उलटतात. आम्हाला ठाऊक आहे हंबीरराव. महाराजांसारख्याच, महाराजांप्रमाणेच तुम्ही देखील अखेर आम्हालाच बोल लावणार. कोणाचा काळ फिरला, कोणती माणसं उलटली, ताई तुमच्या तोंडात ही उतावळी भाषा बरी नव्हे. निदान शोधासाठी रवाना झालेले जासूद गडावर परत येईपर्यंत तरी तुम्ही धीर धराल. अख्खी रात्र आम्ही जागून काढली आणि तुम्ही आम्हाला धीराच्या गोष्टी सांगता. गड सोडून रात्र, फक्त एकच रात्र शंभूराजे गेले म्हणजे कुठे परागंधातच झाले नाही. पण संगती रामराजांना घेऊन गेले त्याचं काय? फोर थंडी वाऱ्यानं रात्रभर कुडकुडलं असेल. थोडा दुसऱ्यावर विश्वास ठेवावा ताई. शंभूराजे आता जाणते झाले आहेत आणि शिवाय हो, जाणते झाले आहेत. जाणतेपणाचीच ही सारी लक्षणं की नाही? तुम्हाला शंभूराजांचा मुळी स्वभावच ठाऊक नाही. जायचं होतं तर एकट्यानं हवं तिकडं उधळायला कोणी नको म्हटलं होतं. तीनही त्रिकाळ गडाचे दरवाजे मोकळेच आहेत त्यांना. ना दाद ना फिर्याद. पण ताई, तुम्हाला विसर पडला आहे, तुम्ही महाराणी आहात. आम्ही महाराणी आहोत, तशा रामराजाच्या मातोश्री देखील आहोत. हंबीरराव, आम्ही मातोश्री आहोत. नुसत्या रामराजाच्या मातोश्री नव्हे, शंभूराजांच्या देखील. असं तुम्हाला वाटतं, पण शंभूराजांनी कधी शब्दांनी वा कृतींनी तरी तसा आमचा मान ठेवलाय का? मान कधी मागून मिळत नाही ताई. माया लावली तर मुके प्राणी देखील प्रसंगी जान कुर्बान करतात. माया? थोरल्या मासाहेबांनी नुसती मायाच केली, पण मायेच्या पोटी शंभूराजांचे नको नको ते लाड केले. कोणती अमृताची फळं लावली या मायेच्या झाडाला. ताई, त्या माऊलीबद्दल एक शब्द बोलू नका. तुम्हाला सारी दुनियाच उलटी दिसायला लागली आहे. राहिलं भाऊ म्हणून तुम्हाला मनातलं शल्य सांगायला गेले तेव्हा, पण असले शुद्र शल्य मनात ठेवून जगता वागता तुम्ही, म्हणून महाराज कष्टी होतात. काय मनात ठेवून वागलो आम्ही? शंभूराजांचा काल संध्याकाळपासून गडावर पत्ता नाही, तरी आम्ही स्वारींना ताकास्तूर खबर लागू दिली नाही. तेच चुकलं. चुकलं? आमचं चुकलं?
कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्यासाठी स्वारी आज गडावर उतरणार. मोहिमेचे मनसुबे रचण्यात अहोरात्र स्वारींच्या डोळ्याला डोळा नाही. त्यांच्या जीवालाही नवी काळजी लावायला हवी होती का आम्ही? आता ही वार्ता महाराजांच्या कानी गेल्याशिवाय राहणार आहे थोडीच. मोठा आनंद वाटेल नाही त्यांना इतक्या उशिरा ही खबर ऐकून. पण हंबीरराव अण्णाजी देखील म्हणाले की अण्णाजींनी लाख गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील, पण तुमचा विश्वास कोणावर, महाराजांवर की स्वारींच्या बद्दल आमची पक्की खात्री झालीये. पहिल्यापासून त्यांचा ओढाच मुळी शंभूराजांकडं. मग ताई बरी नव्हे ती चिन्ह. निराळ्याच पावलांची चाहूल आमच्या कानी यायला लागली आहे. तोच अण्णाजी दत्तो प्रवेशतात. देह ऐसपैस, बोलणे किंचित फटकळ आणि चिडखोरपणाचे, डोळ्यात महत्वाकांक्षा आणि वागण्यात मुत्सद्देगिरी ओतप्रोत भरलेली. अण्णाजी म्हणतात, कसली चाहूल आणि कसलं काय? अजून देखील राजांचा पत्ता नाही, होय ना अण्णाजी? शोधासाठी रवाना झालेले जासूद परतलेत का? अण्णाजी म्हणतात, होय होय परतलेच म्हणायचे, जवळपासचे तरी परतले. सोयराबाई म्हणतात, कुठं कुठं शोध घेतला त्यांनी राजा